नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व बंधू भगिनीनो, प्रशांतनी जसं सांगितलं तसं मी उठून येत असताना तुम्ही टाळा वाजवल्या म्हणजे बुवा लवकर आटोपा, हास्य जत्रेचा आम्हाला आस्वाद घेऊ द्या. पण विषय तुम्हाला सांगतो खरोखर गंभीर आहे की आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्य निर्मिती. जसं प्रशांतनी एक्सप्लेन केलं की आजच्या तसंच मराठी समाज का इतर समाजामध्ये विचारभ्रष्टता नाही का? हरियाणापासून गुजरात आणि गुजरातपासून राजस्थान, गुज्जर, पाटीदार, हरियाणाचं आंदोलन, आंध्राचं आंदोलन, इथलं आंदोलन, या सगळ्यांचा विचार केला तर विचारभ्रष्टता ही फक्त मराठी समाजात आहे असं नाही, ती देशभर आहे, किंबहुना जगभर सुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं अजिबात होणार नाही. परंतु विषयाच्या अनुषंगाने आपण मराठी आणि महाराष्ट्राचा प्राथमिकतेने विचार करूया. समाजाची म्हटलेलं आहे, व्यक्तीची विचारभ्रष्टता इथे अपेक्षित नाहीये. त्याचं कारण कदाचित असं असावं की समूह, वर्ग, प्रवर्ग, संघ या सगळ्यांना विवेकी मेंदू नसतो आणि विवेकी मेंदू नसल्यामुळं त्यांच्या मेंदूला कुठल्याही विचाराने घेराव घालून भ्रमित केलं जाऊ शकतं आणि असा भ्रमिष्ट करण्याचा जो धंदा आहे ते संख्येने कमी असलेले धंदेवाईक अल्पजन पिढ्यानं पिढ्या करत राहतात आणि बहुजन पिढ्यानपिढ्या त्यांच्या या साखळीमध्ये फसत राहतात. समाजाची विचारभ्रष्टता झाली की काय परिणाम होतात ते परिणाम पाहणं जास्त आवश्यक आहे. ते परिणाम समोर दिसतील नसतील, पण माझ्या दृष्टीनं माणसाच्या अभिव्यक्तीमध्ये जो काही एक मानसिक बदल होतो तो मानसिक बदल इथं बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. अल्पजनांनी कुरघोडी केली म्हणून विचारभ्रष्टता झाली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विचारभ्रष्टतेला पूरक बहुजनांची दास्यत्व मानसिकता सुद्धा आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. त्याचं कारण सांगतो. कॉम्रेड शरद पाटील यांनी पुस्तक लिहिलं. ते म्हणतात दास शूद्रांची गुलामगिरी. जळगावला एकदा माझी भेट झाली, मी विद्यार्थी दशेत होतो, त्यांच्याशी भेटलो. ते म्हणाले की हे हेडिंग जे आहे ना ते मी का दिलं असा जो तुझा प्रश्न आहे की भारतीयांच्या शूद्रत्वामध्ये फक्त शूद्रत्वाची भावना नाही तर दास्यत्वाची मानसिकता सुद्धा समाविष्ट आहे. आणि ही जी दास्यत्वाची मानसिकता आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाची विचारभ्रष्टता मला वाटत नाही आपण कोणी थांबवू शकू. किंवा ज्या काळात हे सगळं घडत होतं, देवगिरीचं, मराठ्याचं, यादवांचं बिलोरी साम्राज्य नष्ट होत होतं, अल्लाउद्दीन खिलजी आपल्याला 12व्या शतकातला आठवा, ज्या काळामध्ये वैचारिक साहित्य म्हणून दस्तूर खुद्द ज्ञानेश्वरी जन्माला आली, त्या ज्ञानेश्वरीने कितीसा बदल घडवून आणला आणि काय आतापर्यंत 750 वर्षामध्ये समाज बदलला आणि किती ज्ञानेश्वरीचे धडे गिरवले किंवा जिरवले. म्हणून उसको खुददारी का पाठ क्या पढ़ाएंगे हम, एक शेर है, अर्ज करता हूं, उसको खुददारी का पाठ क्या पढ़ाएंगे हम जिसने भीख को पुरस्कार समझ रखा है. ज्या माणसाने भीक हे पुरस्कार सारखी समजली त्याला आम्ही खुददारी काय सांगणार. जिथे विचार करणे पाप आहे आणि विश्वास ठेवणे किंवा मानणे हे पुण्य समजलं जातं, अशा परिस्थितीमध्ये
आपली माणसांची अभिव्यक्ती नष्ट होते. शिल्लक राहतं ते फक्त एक मानवी शरीर आणि अलगट त्याचं डोकं त्याच्या शरीरापासून वैचारिक शिरच्छेद करून काढून घेतलं जातं. या वैचारिक शिरच्छेदाला आजपर्यंत कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही शिक्षेची तरतूद केलेली नाही. पाठीच्या कण्यातूनच प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण पाठीचा कणाच जर ठिसूळ झाला असेल तर मग फक्त राहतं आज्ञापालन. आणि आज्ञापालनाने जे शिल्लक राहतं तो फक्त एक दास. सांगितलेल्या उत्तरापेक्षा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये आहे. जेव्हा 10 अध्यायापर्यंत अर्जुनाचे प्रश्न थांबत नाही म्हटल्यावर कृष्णाने त्याला विचारलं, तुला माहित आहे हे सगळे प्रश्न तू कोणाला विचारतो, ते कोण आहे ते मी. त्याने विश्वरूप दर्शन घेतलं. अर्जुनाला काही दिसलं नाही. ही जे कोण अदृश्य शक्ती आहे, जी शक्ती इथून पळून गेलेल्या 3 लाख करोड रुपयाचा घपला करून पळून गेलेल्या लोकांना लंडन मध्ये आश्रय देते, ती शक्ती हिला इंटरेस्ट आहे तुमच्या समाजाचे विचार भ्रष्ट करण्यामध्ये. आणि ती शक्ती डोळ्याने दिसत नाही. म्हणाला काही दिसत नाही. अर्जुनाला दिव्य दृष्टी श्रीकृष्णाने दिली आणि जेव्हा त्यांनी बघितलं की तुला जन्माला मी घालतो, तू कुठल्या शाळेत शिकावं, तू कसं जगावं ते मी ठरवतो, आणि तू कोरोनानी मरावं की ट्युबरक्युलोसिसने की कॅन्सरनी ते सुद्धा मीच ठरवतो. आज्ञा पालनाशिवाय धर्म संस्कृती पुढे जात नाही. म्हणून हा अतिशय मोठा रोडा या विचार शुद्धतेमधला आणि विचार भ्रष्टतेमधला एक थिन लाईन मार्जिन जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला समजेल. जात व्यवस्था ही काही सामाजिक रचना नव्हे, तर तो मानसिक गुलामांचा स्वनियोजित तुरुंग आहे. अरुण गवळी, दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे जेलमध्ये बसून त्यांचं साम्राज्य चालवतात. प्रशांत इज द विटनेस. आय वर्क 35 years इन पोलीस. मी विटनेस आहे या गोष्टीचा. तसे प्रत्येक जात्यंध नेते हे जातीच्या विळख्यामध्ये बसून आपलं साम्राज्य चालवतात. आणि म्हणून मी म्हटलं की जात हा स्वनियोजित तुरुंग आहे. आणि या तुरुंगात जे अडकले, तुरुंगात जे फसले, त्यांना याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही. फक्त एकच परिस्थिती याच्यातनं बाहेर पडू शकते, आणि ते म्हणजे तुमचा विवेक. तुम्हाला विवेक प्रचूर बुद्धीची कास जर धरता आली नाही तर काहीही होणार नाही. माझं हृदय सद्गुरू जेने तारिलो संसार पुरू, म्हणून विशेषू अत्यादरू विवेकावरी, असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, ती वारकरी संप्रदायाची विवेकी चाड आपण टाळ मृदंगाच्या आवाजामध्ये विरघळून टाकली. आम्ही तिच्याकडे कुठे बघितलंच नाही. तुमच्या साताऱ्याचे सुपुत्र साळुंके यांना भारतभूषण द्यायला आम्ही कचरतो, परंतु तो कुठला तरी धर्मप्रचारक येऊन 22 लोकांचे रखरखत्या उन्हात प्राण घेतो आणि त्याला महाराष्ट्र भूषण म्हणून आम्ही डोक्यावर घेतो. विचार भ्रष्टतेचं मूळ कुठे आहे? आणि वैचारिक साहित्य निर्माण होत नाही असं कोण म्हणतं? भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप. भ्रष्टाचार राजकारणाची आई. शेवटचा मुद्दा आहे, 1 मिनिटात संपवतो. भ्रष्टाचार राजकारणाची आई आणि लाठी राजकारणाचा बाप. हे वाक्य माझं नाही आहे, जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या पुरुष नाटकातलं वाक्य आहे. आज ती परिस्थिती आहे. वैचारिक साहित्य निर्मिती होत नाही असं कोण म्हणतं?
विजय तेंडुलकर, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, अण्णाभाऊ साठे, वि स खांडेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, कवी ग्रेस, बलुतकार, दया पवार इत्यादी असंख्य लोकांचं वैचारिक साहित्य जर फुकट गेलं असं कोणी म्हणत नसेल, माझ्या ठाई ते फुकट गेलं आणि तुम्ही म्हणत असाल की ते फुकट गेलं नाही, तर माझी तुम्हाला विनंती आहे, या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये येऊन मी ही नावं घेतली त्या लोकांचा एक 15 फुटाचा पुतळा एका ठिकाणी उभा आहे, ते मला दाखवून द्यावं कुठल्या माईका लाल असेल त्यांनी. खोट्या गप्पा आणि खोट्या वल्गना करणाऱ्यांची इथं भरमार संख्याबळ वाढलेलं आहे. तत्व सांगणारा, खरं सांगणारा आम्ही दाभोळकर पानसरे कलबुर्गी करून टाकलंय. आता लोक बोलायलाही घाबरतात. आम्ही जनसुरक्षा कायदा, अर्बन नक्षल, स्त्रियांवर रोज अत्याचार आहे, पण 8 वर्षापासून भिजत गोंगडं, शक्ती कायदा होत नाही स्त्रियांच्या आणि महिलांच्या अत्याचाराला पायबंद घालणारा, परंतु स्वतःच्या अंगावर आलं तर जनसुरक्षा कायदा म्हणून होतो. आणि जनसुरक्षा कायद्याची जी विरोध आहे ती इतकी विकृत आणि इतकी विखुरलेली आहे की उद्या सन्माननीय भवाळकर मॅडम, आदरणीय विश्वास पाटील किंवा आमच्यासारखे बोलणारे सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून गणल्या जाऊ शकतात. वस्तुस्थिती सत्य बोलणाऱ्यांचं जग नाही आहे. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही समाजभ्रष्टता आणि वैचारिक साहित्य निर्मितीच्या गप्पा मारता तेव्हा काहीतरी खऱ्याची कास धरून केलं पाहिजे. जाताना एवढंच सांगेल की अजूनही वेळ गेली नाही. उत्तर याच्यावर आहे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जी एक देणगी परमेश्वराने तुम्हाला दिली तिचं नाव आहे विवेक. विवेक जागृत करा, विवेक जागृत करा, विवेक जागृत करा. धन्यवाद.